बघा मुलांनो, या ठिकाणी एक प्रश्न आहे. 570 मिनिटे बरोबर किती तास आणि किती मिनिटं. ही जी मिनिटं आहेत ह्याचं आपल्याला तासामध्ये रूपांतर करायचं आहे. आता काय करूया आपण, मिनिटाचे तासात रूपांतर करताना भागाकार करावा लागतो. काय करावा लागतो? भागाकार. मग बऱ्याच वेळेस आपण असा भाग देतो, आपण शिकलेलो असतो असा भाग 570 भागिले 60, कारण एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. मग आपण काय करतो, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 6 1 6, 6 9 54, बाकी उरली 30, 3 उरले बाकी. म्हणजे हे 9 तास आणि हे 3 मिनिटे. मग इथं 9 तास आणि 3 मिनिटं लिहितो, पण हे चुकीचं आहे, कारण तास मिनिटांमध्ये तुम्हाला शून्य घालवता येत नाही. असं करायचं नाही. कसं द्यायचा भाग, तर आपला हा भाग देताना असा दिला तरी चालतो, पण शक्यतो असा भाग द्या. शक्यतो तास मिनिटाचा भाग काय करा, असा द्या. आता आपल्याला 60 न ह्याला भागायचंय, 570 ला 60 ने कोणाला भागायचंय? 570. मग आपला हा शून्य दोरावेळ आपण झाकून ठेवूया. हा 6. आता 6 चा पाडा म्हटला तुम्ही असा, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, आणि हा शून्य फक्त याच्या पुढे टाकायचा. म्हणजे काय झालं याचा अर्थ, 6 चा पाडा म्हणायचा आणि पुढे शून्य लिहायचा. तर इथं काय करायचं, 57 ला ह्या 6 न भाग द्यायचा. कुणी? 6 ने. मग ह्या 6 ने 57 ला भाग द्या. कितीचा भाग जाईल बघा? 9 चा. बरोबर. 6 9 54, आणि हा शून्य, हा ह्याच्या 60 वरचा हा शून्य. आता वजाबाकी करायची. शून्याला शून्य. 7 4 गेले, 3. 5 5 गेले. शून्य. हे वरचे जे आले ते आपले तास आले, आणि हे जे खालचे आले ते मिनिटे आले. मग आपलं उत्तर काय आलं? 9 तास 30 मिनिटे. 9 तास 30 मिनिटे. आता या जागेवर मी तुम्हाला दुसरं गणित देतो, चला तुम्ही सोडवा. 420 मिनिटे म्हणजे किती तास किती मिनिटे. चला सोडवून दाखवायचं मला, हे मी पुसतो आता.